नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 64 आर्टिकल 64 ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 64 आर्टिकल 64 हे कलम उपराष्ट्रपतींच्या दुहेरी भूमिकेचे स्पष्टीकरण देते. हे कलम उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे नेतृत्व करण्याची घटनात्मक जबाबदारी सोपवते. काय तरतूद करते ह्या कलमामध्ये की हे कलम 64 उपराष्ट्रपतींच्या दुहेरी भूमिकेचे स्पष्टीकरण देते. हे कलम उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे नेतृत्व करण्याची घटनात्मक जबाबदारी सोपवते. कलमाचे नाव कलम 64 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे. काय म्हटलेलं आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे अशी तरतूद हे कलम करतं. कलमाची व्याख्या: उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काउन्सिल ऑफ स्टेट पदसिद्ध सभापती असतील आणि ते इतर कोणतेही लाभदायक पद धारण करणार नाहीत. मात्र जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतात तेव्हा ते राज्यसभेच्या सभापती पदाची कर्तव्य पार पाडणार नाहीत अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. काय म्हटलेलं आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काउन्सिल ऑफ स्टेट पदसिद्ध सभापती असतील आणि ते इतर कोणतेही लाभदायक पद धारण करणार नाहीत. मात्र जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतात तेव्हा ते राज्यसभेच्या सभापती पदाची कर्तव्य पार पाडणार नाहीत अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. सोप्या शब्दात समजून घेऊया. ह्या कलमाचे दोन मुख्य अर्थ आहेत. एक तर पदसिद्ध सभापती एक्स ऑफिसिओ, जो व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती म्हणून निवडून येतो त्याला आपोआप राज्यसभेचे अध्यक्षपद मिळते. त्यासाठी वेगळी निवडणूक होत नाही. काय म्हटलेलं आहे की पदसिद्ध सभापती हे एक मुख्य कार्य आहे, अर्थ आहे. जो व्यक्ती भारताचा उपराष्ट्रपती म्हणून निवडून येतो त्याला आपोआप राज्यसभेचे अध्यक्षपद मिळते. त्यासाठी वेगळी निवडणूक होत नाही. पुढचा आहे मर्यादा. जेव्हा राष्ट्रपती रजेवर असतात किंवा त्यांचे पद रिक्त असते आणि उपराष्ट्रपती त्यांचा कार्यभार स्वीकारतात तेव्हा ते राज्यसभेचे सभापती म्हणून काम करू शकत नाहीत. त्या काळात त्यांना राष्ट्रपतींचे वेतन मिळते, सभापतीचे नाही. तर अशा दोन तरतुदी ह्यामध्ये केलेल्या आहेत, ह्या कलमामध्ये केलेल्या आहेत. ओके. हे कलम बरं हे अस्तित्वात आलेलं आहे कलम? तर भारताने अमेरिकन राज्यघटनेचा आदर्श घेऊन हे पद निर्माण केले. उपराष्ट्रपतींना केवळ राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत कामासाठी पगार देणे व्यवहार्य नव्हते, म्हणून त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे जसे राज्यसभा कामकाज चालवण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. यामुळे सत्तेचे योग्य व्यवस्थापन होते. का हे कलम अस्तित्वात आलेलं आहे? तर भारताने अमेरिकन राज्यघटनेचा आदर्श घेऊन हे पद निर्माण केले. उपराष्ट्रपतींना केवळ राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत कामासाठी पगार देणे व्यवहार्य नव्हते, म्हणून त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे राज्यसभा सभाचे कामकाज चालवण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. यामुळे सत्तेचे योग्य व्यवस्थापन होते, म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. तटस्थ नेतृत्व. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य नसतात, त्यामुळे ते सभागृहात अधिक तटस्थपणे न्याय देऊ शकतात. काय म्हटलेलं आहे की तटस्थ नेतृत्व हे एक उद्दिष्ट आहे, महत्त्व आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य नसतात, त्यामुळे ते सभागृहात अधिक तटस्थपणे न्याय देऊ शकतात. संसदीय शिस्त. राज्यसभेचे कामकाज नियमानुसार चालवणे आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखणे हे एक उद्दिष्ट आहे. दुहेरी उपयोग. एकाच वेळी देशाचे दुसरे सर्वोच्च नागरिक आणि संसदेचे एक महत्त्वाचे स्तंभ म्हणून कार्य करणे हे एक महत्त्व आणि एक उद्दिष्ट आहे. ओके. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय. जर उपराष्ट्रपतींना सभापती म्हणून पक्षपातीपणा केला केला किंवा संविधानाचे उल्लंघन केले तर त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया राज्यसभेत सुरू केली जाऊ शकते. ओके. तर हे या प्रकारचं उल्लंघन आहे. उपाय काय? तर त्यांना पदावरून हटवण्यासाठी राज्यसभेने बहुमताने ठराव मंजूर करून लोकसभेची संमती मिळवणे आवश्यक असते, कलम 67B नुसार.
ओके. तर हे कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. या कलमासंबंधित असलेले न्यायालयीन प्रकरण हे कोणते ते समजूया. या कलमावर थेट मोठे वाद झालेले नाहीत, परंतु रामेश्वर प्रसाद विरुद्ध भारत सरकार सारख्या खटल्यांमध्ये राज्यसभेच्या सभापतींच्या अधिकारांवर चर्चा झाली आहे. उपराष्ट्रपती जेव्हा सभापती असतात तेव्हा त्यांचे अधिकार हे लोकसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच निर्णायक असतात, असे न्यायालयाने मान्य केले आहे. काय या खटल्यामध्ये केलेलं आहे? रामेश्वर प्रसाद विरुद्ध भारत सरकार यांसारख्या खटल्यांमध्ये राज्यसभेच्या सभापतींच्या अधिकारांवर चर्चा झाली आहे. उपराष्ट्रपती जेव्हा सभापती असतात तेव्हा त्यांचे अधिकार हे लोकसभेच्या अध्यक्षांप्रमाणेच निर्णायक असतात, असे न्यायालयाने मान्य केले आहे. ओके. आता या कलमाच्या संबंधित असलेल्या संवैधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 63 भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. कलम 65 राष्ट्रपती म्हणून कार्य करतानाचे अधिकार. कलम 89 राज्यसभेचा सभापती आणि उपसभापती यांची तरतूद. कलम 97 सभापतीच्या पगार आणि भत्त्यांची तरतूद. हे या कलमासंबंध असलेले संवैधानिक कलमे आहेत. ओके. कलमाची समीक्षा काय आहे? सकारात्मक. हे कलम उपराष्ट्रपती पदाला दररोजच्या कामकाजात व्यस्त आणि महत्त्वाचे ठेवते. नकारात्मक बाजू काय? टीकाकारांच्या मते उपराष्ट्रपती हे सभेचे सदस्य नसल्यामुळे त्यांना महत्त्वाच्या विषयांवर मतदान करण्याचा अधिकार नसतो. केवळ समान मते पडल्यास निर्णायक मत देऊ शकतात. अशी या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? कन्क्लुजन काय काढता येईल? तर कलम 64 हे भारतीय संसदीय लोकशाहीचे एक वैशिष्ट्य आहे. हे उपराष्ट्रपतींना केवळ कार्यवाहू न ठेवता संसदेच्या कामकाजाचा केंद्रबिंदू बनवते. राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांची भूमिका देशाच्या कायदेनिर्मिती प्रक्रियेत अत्यंत मोलाची ठरते. कलम 64 हे भारतीय काय निष्कर्ष काढता येईल? कलम 64 हे भारतीय संसदीय लोकशाहीचे एक वैशिष्ट्य आहे. हे उपराष्ट्रपतींना केवळ कार्यवाहू न ठेवता संसदेच्या कामकाजाला केंद्रबिंदू बनवते. राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांची भूमिका देशाच्या कायदेनिर्मिती प्रक्रियेत अत्यंत मोलाची ठरते. तर मित्र, आज आपण भारतीय संविधानातील कलम 64 आर्टिकल 64 या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेतलेल्या आहेत. ओके. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन अपलोड झालेले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील. हे कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज तुम्ही तुमच्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.